तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या MST ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता गणपती आले आहेत, आमच्या घरी देखील गणपती असतो। तर इथे मी आलो आहे। इथे घराच्या समोरच अशी केळीची वगैरे झाडं आहेत। तर नैवेद्यासाठी मला पान काढायचं आहे। तर हे पान जरा चांगलं दिसते, तर आपण हे पान काढू, मग तुम्हाला मी बाप्पाचं दर्शनसुद्धा घडवतो। तर ही बघा, केळीची पानं मी कापून घेतली आहेत नैवेद्यासाठी। तर चला आता घरामध्ये जाऊया। तर हे आहे आपलं जुनं घर, इकडनं गेट आहे। ही क्रिशा, इथे कबूतर होते पण आता सध्या नाही आहेत ते। तर हे आहेत आपले गणपती बाप्पा या वर्षीचे। यंदा आपलं 60वं वर्ष आहे, हिरक महोत्सवी वर्ष आहे। तर त्यासाठी अशी आपण सजावट केली आहे। तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला सजावट कशी झाली आहे। आणि आपण रोज नैवेद्यासाठी काहीतरी गोड पदार्थ बनवतो। तर काकीने आज बनवायला घेतलेत हे खोबऱ्याचे लाडू, रवा खोबऱ्याचे लाडू नैवेद्यासाठी। काकी काय काय टाकलं याच्यात, काय रेसिपी सांगा जरा। हा, रवा आहे, खोबरं, सुका मेवा, घी आणि गूळ आणि साखर। हा, हे सर्व पदार्थ टाकलेले आहेत। आणि आई बसले इकडे आमची। तर आज नैवेद्याला सिमला मिरची बटाट्याची भाजी आहे, डाळ भात, लोणचं, पापड। तर आज गणपतीचा दुसरा दिवस आहे, काल पहिला दिवस झाला। तर कालचे काही व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला आता दाखवतो, ॲड करतो याच्यामध्ये। काल खूप धावपळ होती त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवला। तर आज वेळ भेटला तर बोललो व्हिडिओ बनवूया। तर आताच आपण देवाला नैवेद्य दाखवला आहे, लाडू आहेत। तर आता इकडे आपल्या आरतीची तयारी चालू आहे, संध्याकाळची आरती। तर आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतं। तर आमच्या मावशीकडे देखील 1.5 दिवसाकरिता गणपती बसतो, तर तिथेच आम्ही विसर्जनासाठी गेलो। ही पहा किती सुंदर मूर्ती आहे।
रघुनंदन रघुनंदन रघुवर सेवन रघुपति शायन